महादेवा. या ब्रह्मदेवा विष्णुदेवा, आपण असे चिंताक्रांत का दिसताय? महादेवा, आमच्या पत्नींनी अनुसयेच्या सत्वहरणासाठी हट्ट धरलाय. म्हणजे आपल्या तिघांची कथा एकच आहे का? आमच्याकडे तोच हट्ट आहे. आता काय करावं बरं? आपण तरी काय करणार महादेवा? जगामध्ये बाळ हट्ट, स्त्री हट्ट हा कोणालाही चुकलेला आहे. खरंय, आपल्या स्त्रियांची इच्छा तृप्त करणं हे आपलं कर्तव्य आहे. खरंय. चला तर मग माहूरगडी महर्षी अत्री ऋषींच्या आश्रमात जाऊया. थांबा महादेवा, आपण जर असेच गेलो तर सहजासहजी ओळखले जाऊ. अगदी बरोबर. आपण काशी ब्राह्मणांचा वेश घेऊ, पांथस्थ आहोत असं सांगू. अत्रीच्या आश्रमातून कोणीही पांथस्थ विनमुख परतत नाही असं आम्ही ऐकलंय. खरंय. आपण अनुसयेची अशी कसोटी घेऊया की तिने आपल्या समोर हार मानलीच पाहिजे. महादेवा, कुठं ते तुमचं रौद्र रूप आणि कुठं हे सात्विक ब्राह्मणाचं रूप? ब्रह्मदेवा, आश्रम तर समोर दिसतोय, आता पुढे काय करायचं ते ठरवायला हवं. जे काही ठरवायचंय ते महादेवानीच ठरवायला हवं. होय ना महादेवा? मग हाताला लागेल ती वनस्पती, मुळं, कंदमुळं गोळा करा. या. नमो नमः. महर्षी अत्री ऋषींच्या आश्रमात आपलं स्वागत असो तपस्वी. कल्याणवस्तु. साधक हो, आम्ही काशीवासी ब्राह्मण आहोत. तीर्थक्षेत्री निघालोय. आम्हाला माता अनुसया आणि महर्षी अत्री यांचं दर्शन हवंय. गुरुवर्य प्रहरभर ध्यान साधनेत आहे, परंतु माता अनुसयाची भेट मी घडवून आणतो. यावं.